अखेर बांगलादेश पाठोपाठ श्रीलंका आणि दुबईमधून भारताला पुन्हा मिळाली कांद्याची मोठी ऑर्डर। या दिवसापासून सुरू होणार दुबई आणि श्रीलंकेत पुन्हा कांद्याची निर्यात। कांद्याचे बाजारभाव 5,000 रुपयांच्या पार होणार। एकंदरीत आपण जर का पाहिलं तर बांगलादेशमध्ये सुरू असलेला जो काही हिंसाचार आहे त्यामुळे भारतीय कांद्याची निर्यात ही थोडीशी मंदावलेली आहे आणि म्हणून श्रीलंका आणि दुबईमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे। एकंदरीत भारताचा जो कांदा आपण जर बघितला तर तो देशाविदेशामध्ये अतिशय फेमस अशा प्रकारचा कांदा हा त्या ठिकाणी मानला जातो आणि म्हणूनच संपूर्ण जगभरातून भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे। सध्या कांद्याला जर का आपण पाहिले तर जवळपास लाल कांद्याला 3,000 रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळतोय, तर उन्हाळ कांद्याला बाजारभाव थोडेसे घसरलेले आहेत कारण की बांगलादेशमध्ये जी काही निर्यातीची परिस्थिती होती ती आता थोडी त्या ठिकाणी मंदावलेली आहे, परंतु बांगलादेशमधून पुरती निर्यात ही त्या ठिकाणी बंद झालेली नाही। एकंदरीतच नवीन वर्षामध्ये भारताला श्रीलंका आणि दुबईमधून मोठी कांद्याची ऑर्डर त्या ठिकाणी मिळालेली असून जे काही कांद्याचे दर आहेत ते पुढील आठवड्यात थोडे बदललेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील। नेमके हे बाजारभाव कसे असणार आहेत आणि नेमके किती बाजारभाव पुढच्या आठवड्यापासून त्या ठिकाणी कांद्याला मिळू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांद्याचे बाजारभाव जर आपण बघितले तर मागणी आणि पुरवठा या दोन घटकांवरती कांद्याचे बाजारभाव अवलंबून असतात। सध्या झालंय असं की मागणी ही वाढली आणि पुरवठा हा सतत त्या ठिकाणी कमी पडतोय आणि म्हणूनच गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव चांगले मिळत आहेत। एकंदरीतच आपण जर का लाल कांद्याला बघितलं तर लाल कांदा हा जवळपास 15 ते 20 दिवसांपूर्वी 5,100 रुपयांचा सर्वाधिक भाव या लाल कांद्याला त्या ठिकाणी मिळाला होता, परंतु सध्याला आपण 2-3 दिवसापासून जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे थोडेसे घसरलेले आहेत, परंतु लाल कांद्याच्या दरामध्ये जवळपास थोडीशी सुधारणा त्या ठिकाणी आता पुन्हा दिसून आलेली आहे। एकंदरीतच उन्हाळा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी 20 ते 22 रुपयांच्या आसपास जो काही टॉप क्वालिटीचा कांदा आहे तो त्या ठिकाणी विकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो। एकंदरीतच बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार सध्याला सुरू आहे या पार्श्वभूमीवरती बांगलादेशची निर्यात ही थोडीशी त्या ठिकाणी मंदावलेली आहे। एकंदरीतच बांगलादेश सरकारनं जे तिथले जे काही आयातदार होते त्यांना अजून किती वाढीव परमिट त्या ठिकाणी देणार आहेत, कारण की एकंदरीतच जवळपास 1500च्या आसपास जे काही वाढीव परमिट आहे ते त्या ठिकाणी या अगोदर दिलेले होते आणि ही जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती अजूनही त्या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे। म्हणूनच येत्या काळामध्ये पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने बांगलादेशमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांद्याची निर्यात ही सुरू होऊ शकतो। इकडे आता सध्या जो काही कांदे बियाण्यांच्या लागवडीचा हंगाम आहे तो सुद्धा सध्याला त्या ठिकाणी सुरू आहे। म्हणूनच याच पार्श्वभूमीवरती जे काही बियाण्यांचे कांदे आहेत त्या बियाण्यांच्या कांद्याला देखील 3,000 ते 3,500 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसतंय। एकंदरीत जो काही नवीन कांदा आहे, जो काही लाल कांदा असेल, पोळ कांदा असेल, कर्नेरसर कांदा असेल, या कांद्यांना जे काही हॉटेल व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकांकडून त्या ठिकाणी या नवीन कांद्याला पसंती मिळताना त्या ठिकाणी पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी जी काय उन्हाळ कांद्याची आवक आहे किंवा लाल कांद्याची आवक आहे ती सध्या त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणूनच ही कमी असण्याचं कारण म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती लाल कांदा असेल, उन्हाळ कांदा असेल याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं होतं। एकंदरीतच निर्यात सुरू व्हायला कांदा हा मार्केटमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल असण्याचं पूर्ण क्षमतेने गरजेचं आहे आणि म्हणूनच जे काय कांद्याच्या निर्यातीची मार्केट आहेत मग त्याच्यामध्ये पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये जो काही टॉपचा कांदा आहे त्याला निर्यातीसाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपयांच्या आसपास दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसते। एकंदरीतच नवीन वर्षामध्ये सुद्धा भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर त्या ठिकाणी आलेली आहे, कारण श्रीलंका आणि दुबईमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मोठी ऑर्डर त्या ठिकाणी मिळालेली आहे। कारण भारतीय कांदा हा खाण्यासाठी चवीच्या बाबतीत अतिशय सुप्रसिद्ध असा कांदा त्या ठिकाणी मानला जातो। त्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा जो काही कांदा आहे किंवा चायनाचा जो कांदा आहे तो थोडा या भारतीय कांद्यापेक्षा कमी क्वालिटीचा असल्यामुळे परिणामी संपूर्ण जगभरातून भारतीय कांद्याला त्या ठिकाणी मागणी असते। म्हणून येत्या नवीन वर्षामध्ये त्या ठिकाणी भारताचा कांदा हा 7 समुद्रापारात जाईल यात काही त्या ठिकाणी शंका नाही आणि म्हणूनच तुमच्याकडे जर का त्या ठिकाणी कांदा असेल आणि तुमचा कांदा हा येत्या काळामध्ये मार्केटमध्ये येणार जर असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही जर कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच मिळून जाईल।